तयार करून द्यायचं असतं ते करण्याचं काम सरकार करत असतं. जयदादांचा काल साखरपुडा झाला, सगळं कुटुंब पवार कुटुंब एकत्र दिसलं, सगळं आनंदाचं वातावरण होतं. महाराष्ट्राला प्रश्न पडला की पार्थदादांचं किती, कारण वयानं ते मोठे आहेत ना. काय आहे आता, जयनी त्याचं ठरवलं, पार्थनी ठरवलं की पार्थचं करू. मनेश्वर रस्त्याचं काम सूचना दिलेल्या आहेत. सीओशी बोललोय, असे म्हणून PMRDAचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय, डुडी कलेक्टरशी बोललोय. त्यांना म्हणलं 600 मीटरचा रस्ता आहे, आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता तो रस्ता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे. निधी कमी पडून दिला जाणार नाही. मी त्यांना सांगितलं, निधी जर DPC मधनं पाहिजे असेल तर DPC मधनं देतो. PMRDA मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना COला दिलेल्या आहेत. आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की PMRDA आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्त ज्यांना बन्नेश्वरचं दर्शन घ्यायचं असेल त्या भाविकांना, तिथल्या रहिवाशांना आता त्रास होणार नाही अशाबद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतोय.